हॅलो तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय शिवराज्य क्रिकेट क्लब. शिवराज्य या आयोजकांकडून ही अगदी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. अगदी 2 रात्रीची ही टुर्नामेंट आपण पाहतोय. पहिली रात्र जर पाहिलं तर ए पॅनलमधून नवली संघ, नवली अ संघ हा क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळाला. बी पॅनलचा सामना चालू आहे. तर बी पॅनलमधील जर पाहिली तर ही तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघादरम्यान जीएनसीसी अ संघ आपण पाहतोय सज्ज झालाय. फैज एका बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर मोसिन. मोसिन आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल अमर उन्नती संघाकडून. इथे मात्र मोशीन बॅकफुटला गेले होते. पंच करायचा होता चेंडू पॉइंट रिजन मध्ये, परंतु इथे पाहतोय विकेट्स होते पण गडी बाद. थँक्यू. हॅलो, अमर उन्नती संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आहे प्लीज. तुषार आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटक हाताळण्यासाठी आलाय. इथून जर पाहिलं तर मोशीन बाद झाल्यानंतर मोहीन येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहायला मिळेल. तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर तुषारने गडी बाद केलाय. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र पाहतोय समोरच्या दिशेने चेंडूला अडवतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय, मात्र रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. जीएनसीसी हे टीम पाहिलं तर देखील एक चांगला संघ आहे. गांधीनगरचा हा संघ आपण पाहतोय. या आधी जर पाहिलं तर जीएनसीसी बी टीम या मैदानावर खेळली गेली. अगदी पालघरच्या टीम आहेत आणि पालघरच्या टीम जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला पाहिला तर नक्कीच 3 चेंडूचा खेळ होतोय. 3 चेंडूमध्ये सिंगल धाव या ठिकाणी नक्कीच जमवले. स्कोरबोर्डवरती 1 धाव जमवली जाते. फाईज डावकरी आताचा फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे आणि फ्रंट फूट लाईनचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथून पाहायला मिळेल की फैजची फलंदाजी कशी असेल. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा फाईज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार. चेंडू जर पाहिलं तर चौथा चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण अगदी समोर आला चेंडूच्या. इथे मात्र रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुषार पुन्हा एकदा. हा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न होता अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु चेंडू फसवा नक्कीच पाहिला गेला. तिथून जर पाहिलं तर चेंडू शरीरावर आदळतोय. सिंगल रन्स मिळेल, परंतु लेगबाईच्या रूपाने ही रन्स नक्कीच पाहायला मिळाली. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा शेवटचे चेंडू शिल्लक आहे या षटकातील, पहिल्या षटकातील. मोहीन पुन्हा एकदा सज्ज आहे. शेवटचे चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी तुषार सज्ज असेल. पाहतोय आपण तुषार पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र पंच दर्शवत आहेत वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूचा इशारा दिलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स घ्यायचे आहे परंतु नाही. इथे थांबवलं जात आहे. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अगदीच धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतं. यस डीजे.
विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिले षटक हाताळलं नक्कीच तुषार यांनी. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु नाही, चुकवले जात आहेत फैज याला. चांगला चेंडू हाताळला जातोय विशालच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिरून टाकण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलंय. ते जर पाहिलं तर दुसरा चेंडू देखील डॉट खेळलाय फैज. तर डॉट चेंडू नक्कीच वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा चेंडू असणार आहे. गॅप खेळण्याचा प्रयत्न, एका हाताने चेंडूला अडवलंय. चांगले क्षेत्ररक्षण म्हणेन. या चेंडूवर देखील कुठली रन्स मिळणार नाही. आणखीन एक डॉट चेंडू येतोय. 3 चेंडू फेकून झाले आहेत. तिन्ही चेंडूवर कुठली रन्स आलेली नाही. फैज मात्र प्रयत्न करतोय कॅप मधून खेळण्याचा. आता मात्र पुन्हा एकदा लेग कट लागलाय चेंडूला. प्रॉपरली फटका नाहीये आणि त्यावर सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाईल का, मात्र नाही. रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. नक्की जावेद एक आणखीन हिटर बॅट्समन GNCC टीम मधून नक्कीच पाहायला मिळेल. बघूया मोईन आणि जावेद याच्यावर आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे. मॅच जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकलेत. फटका चांगला आहे परंतु अडवलाय. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये अडवलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. शेवटचे चेंडू षटकातील. पुन्हा एकदा सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे वळवलाय. या सिंगलने जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये फक्त एकच रन्स आलाय. एक विकेट देखील मिळवलाय. चांगलं षटक हाताळलं गेलं. विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. अमर उन्नती संघाकडून 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा 4 धावा सॉरी 4 धावा होत आहेत स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय म्हणजे 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. प्रफुल येतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. प्रफुल्लला आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळताना खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चकवा दिलाय चेंडूने आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार जातोय. नक्कीच नशिबाचा चौकार आहे. इथून जर पाहिलं तर बोनस चौकार म्हणून त्याला नक्कीच सांगू शकतो आपण. चेंडू जर पाहिलं तर सलग हातामध्ये होता परंतु कुठेतरी चुकी केली. मोईनला मात्र आपण पाहतोय चौकार या ठिकाणी च्या बॅट मधून आलाय. आणखी एक फटका चांगला आहे परंतु या चेंडूला अडवलंय. या चेंडूवर कुठलेही रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटचा चान्स होता परंतु सिंगल रन्स मिळेल. जावेद आता मात्र जावेदला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. संघ थोडासा जर पाहिलं तर अडचणीत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 9 धावा या स्कोरबोर्ड वरती लागल्यात. इथून जर पाहिलं तर 20 ते 25 धावा बनवणं खूप गरजेचं असणार आहे. बघूया फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डची धावसंख्या होते 10 धावा. डबल फिगर मध्ये आता मात्र धावा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिस्टर प्रफुल शॉट ऑफ लेन चेंडू परंतु या चेंडूचा फायदा उचलू शकले नाही मोईन. आणखीन एक डॉट चेंडू येताना शेवटचे चेंडू असणार आहे षटकातील. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडूवर रन्स घ्यायचा होता परंतु थांबवलं जावेदने. स्ट्राईक ठेवेल जावेद स्वतःकडे आणि धावसंख्या इथे मात्र पाहतोय 3 षटकाच्या अखेरीस 10 धावा. गाणं वाजवत जा बिंदास. मी थांबला का छे बॉल आहे बाकी. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा 11 रन्स अभी तक बने. आखिरी ओवर इस इनिंग की. भावेश आहे. पहली गेंद को जावेद खींच के मारना चाहते थे लेकिन बल्ले का कोई संपर्क नहीं. सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद. पहली गेंद डॉट आती हुई
जावेद फिर से एक बार तैयार इस गेंद को खेलने के लिए। और बल्ले का यहाँ पे क्रॉस बैट के लिए, और क्रॉस बैट से अगर देखा जाए तो अच्छी फील्ड वहां पे, सिंगल रन्स, और सिंगल के साथ 2 रन्स लेने के लिए मजबूर किया मोइन को, और विकेट का पतन होता हुआ। डीजे थैंक यू। फिर से एक बार इस गेंद को खेला था, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, पूरे फायदा उठाने का कोशिश थी, लेकिन वहां पे अच्छी फील्डिंग जरूर दिखाई दी। अगली गेंद क्रॉस बैट से खेलना चाहते थे इस गेंद पे, अगर देखा जाए तो डिक्लेयर जोन की ओर खेला, सिंगल रन्स के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 13 रन्स अभी तक बने, आखिरी 2 गेंदें शेष है इस इनिंग की। अमन आए हैं नए बल्लेबाज, अमन पे पूरी जिम्मेदारी है। आप अगर 2 गेंदों में 2 चौके लगाते हैं तो अच्छा स्कोर जरूर देखने को मिलेगा। फिर से एक बार यहाँ पे रिस्क लिया था और विकेट का पतन होता हुआ, बॉक्स विकेट के रूप में ये बात होते हुए। चलती है ज्ञानों से 12। थैंक यू। तो आखिरी गेंद है इस इनिंग की, तौकीर आए हैं बल्लेबाज मैदान के अंदर। अच्छी गेंद यहाँ पे भावेश, जिस तरह से गेंदबाजी की है भावेश ने अभी तक, अगर देखा जाए 2 विकेट चटकाए, 2 रन्स जरूर खर्च किए। आखिरी गेंद पे एक और सिंगल लेते हुए ओवर की होती हुई समाप्ति, 4 ओवर यहाँ पे कंप्लीट होते हुए, और स्कोर की अगर बात की जाए तो 14 रन्स स्कोर कार्ड के ऊपर और 15 रनों का लक्ष्य रखा गया है। थैंक यू डीजे मास्टर। युवा टायगर टीम कप्तान आ जाइए, आणि किंगफिशर बोईसर कर्णधार लगेच पोचायचं आहे टॉस बॉक्स मध्ये। लगेच जायचंय कर्णधार दोन्ही, किंगफिशर बोईसर व युवा टायगर। तर किंगफिशर बोईसर संघाचा कर्णधार इथे पोचला गेलाय, युवा टायगर संघ कर्णधार लगेच यायचा आहे। तर टॉस करण्यासाठी मी विनंती करीन सुनील भाऊ यांच्या मात्र शुभ हस्ते टॉस केला जाईल। रेस दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाते, दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तर युवा टाइगर संघ टॉस विन होते। देखा जाए तो युवा टाइगर टीम टॉस जीत चुके हैं। टॉस जीतने के बाद आपका निर्णय क्या होगा? फील्डिंग करेंगे। तो फील्डिंग करेंगे, और फील्डिंग करते समय ज्यादातर कितने रन तक रोकने का प्रयास रहेगा आपका? 25 से 30। यस, आपको बहुत सारी शुभकामनाएं होगी इस टूर्नामेंट के लिए। जाएंगे हम लोग किंगफिशर टीम के पास। बोईसर किंगफिशर टीम, आपको चॉइस दी गई है पहले बल्लेबाजी। पहले बल्लेबाजी करते समय आप लोग कितना रन तक रन बनाने का प्रयास करेंगे? 40 प्लस। यस, 40-45 रन बनाने का प्रयास रहेगा। और इस मैदान का जो देखा जाए, जिस तरीके से गेंदबाज हावी होते हुए देख रही है और बल्लेबाजों को यहाँ पे रोका गया है ज्यादातर रन बनाने से, तो आपका स्ट्रेटेजी क्या होगी? वही 40 प्लस रन हम मारेंगे हमारी टीम। यस जाएंगे, आपको भी शुभकामनाएं होगी इस टूर्नामेंट के लिए। और हम लोग जुड़ेंगे कॉम बॉक्स में संतोष पाटिल सर के साथ। थैंक यू।
हॅलो, अमर उन्नती संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. शेवटचा जो खेळाडू असेल त्याला पाठवून द्या प्लीज. अपडेट आहे या ठिकाणी, लाईव्ह टेलिकास्ट आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. तर दोन फलंदाज नक्कीच आपण पाहतोय. विशाल एका बाजूला सज्ज झालाय, तर तुषार, विशाल आणि तुषारची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज मोईन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे मात्र डिक्लेअर झोन कडे गेलाय. पहा, कमी धावांचं लक्ष आहे, त्यामुळे रन्स वाचवण्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय या ठिकाणी सजवलं गेलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय थोडंसं पुढे आणले गेले क्षेत्ररक्षक. जावेदला पुढे आणलंय, अफसर पुढे आहे, आणि त्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं आहे थोडासा खाली राहतोय. चेंडू सिंगल रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर सिंगलने अगदी गफरबाईच्या बाजूने चेंडू निघून गेला. सिंगल रन्स मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका, परंतु डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवलंय. नाही, इथे मात्र आपण पाहतोय डिसिजन येतोय पंचांचा. प्रॉपरली चेंडू जर स्टंपला लागला असता तर काहीतरी वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. इथून जर पाहिलं तर फक्त हात लागले होते. ते चित्र नक्कीच ऋषी आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, जे पॉइंटच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो अभी तक देखे जाए तो 3 गेंदों में 3 रन आए स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी गेंदबाजी करते हुए मोइन फिर से एक बार इस गेंद को थोड़ा सा चकवा दिया. इस गेंद ने बहुत ही अच्छी उछाल देखने को मिली इस गेंद पे. और स्कोर अगर देखा जाए तो यहाँ पे 3 रन अभी तक बने. अगली गेंद, ओहो, बहुत ही अच्छी गेंद थी. पिचिंग अच्छी थी इस गेंद पे, कोई रन नहीं मिलेगा. और एक डॉट गेंद आती हुई आखिरी गेंद इस ओवर की. 3 गेंदों में आए थे 3 रन. अभी तक 2 गेंदे जिस तरह से डाली है, ये 2 गेंदों में डॉट गेंद आती हुई, और ये गैप ढूंढते हुए अगर देखा जाए तो 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 ओवर की समाप्ति होती हुई और 7 रन स्कोर कार्ड के ऊपर. डीजे थैंक यू. तो 7 रन आए, 15 रनों की दरकार है. जिस तरह से देखा जाए 15 रन बनाने हैं स्कोर कार्ड के ऊपर. इस गेंद के ऊपर अगर देखा जाए तो एक्स्ट्रास के रूप में यहाँ पे कुल मिला के 5 रन मिलेंगे. थैंक यू. जरूरी नहीं था इस गेंद को फेंकने की, जिस तरह से कोशिश की. और अगर देखा जाए तो स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन हुए. 12 रन, 3 रन उसकी अभी भी दरकार है. और यहाँ पे हिट करने की कोशिश थी. फिर से एक बार जावेद, ओ सिंगल रन का प्रयास, लेकिन फिर से एक बार रोका. अच्छी गेंद जावेद की. फिर से एक बार यहाँ पे इस गेंद को डिक्लेयर जोन की और जरूर पहुंचाया. स्कोर आगे बढ़ता हुआ 1 से. स्कोर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर 14 रन हुए, 13 रन हुए, और 1 रन आता हुआ 14 रन स्कोर कार्ड के ऊपर. स्कोर इज लेवल. एक आखिरी रन बनाना बाकी. अभी भी 12 गेंदे शेष है. 12 गेंदों में 1 रन की दरकार. अमन आए नए गेंदबाजी की ओर. पहली गेंद पे करारा, और यहाँ पे मैच जीतते हुए अमर उन्नति माइकोप टीम अच्छी खेली. लेकिन जिस तरह से अगर बात की जाए जीएनसीसी टीम की, तो शुरुआत थोड़ी सी खराब की. बैटिंग लाइन में जिस तरह से खड़े उतरे थे